A metallic wire of a diameter 0.02 m 0.0 meter m contains 10 raised to 28 contains 10 raised to 28 free electrons per cubic तिकडे सरक हो free electrons per cubic meter find the drift velocity for free electrons having an electric current of 100 amperes flowing through the wire. The charge on electron E is equal to किती value है 1.6 into 10 raised to minus 19. काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला ड्रिफ्ट वेलॉसिटी इट मीन्स VD ओके बस त्यांनी दिलेलं आहे का काय दिलेलं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स n किती दिलेला आहे राईट 10 raised to 28 आणि r न देता डायमीटर दिलेला आहे सो r आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल d इज इक्वल टू किती आहे 0.02 डिवाइड बाय 2 0.02 and then r is equal to d upon 2 0.02 upon 2 फॉर्म्युला काय आहे मग आपला ड्रिफ्ट वेलॉसिटीचा लास्ट आपण डेरिवेशन बघितलं VD इज इक्वल टू काय आहे VD इज इक्वल टू I अपॉन काय बघितला NE इंटू A इंटू E बट आपल्याला A दिलेला आहे का नाही मग A च्या जागी काय घ्यायचं अगे पाय आर स्क्वेअर NAE then I upon N into pi r square E ओके करा व्हॅल्यू पुट सगळ्या I दिलेला आहे 100 अँपिअर राईट सो 100 अपॉन n किती दिलेला आहे n पण दिलेला आहे 10 raised to 8 28 10 raised to 28 into 3.14 into 0.02 divided by 2 किती होतात राईट सॉल्व आहे का तेवढंच विचारत जा तू फक्त सॉल्व नको करत जाऊ आन्सर काय याला विचार त्याला विचार तेवढा वेळ सॉल्व करून होतंय
आला आन्सर? ओके. 0.01 चा स्क्वेअर काय येईल? 0.001. ओके. अँड इंटू 1.6. 10च्या पॉवर सगळ्या वरती गेल्या. ही पण एक घेऊ शकतो आपण 10⁻⁻⁴. सो 10⁻² इंटू 10⁻⁻28 इंटू 10⁻19 अपॉन 3.14 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻⁴. म्हणजे ही वरती जाऊन पण काय होईल? +4 होईल. आणि जस्ट मल्टिप्लिकेशन करायचे 3.1 इंटू 1.6 आणि त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे. काय आलं? 3.14 इंटू 1.6. हे मला वाटतं कालच केलं होतं आपण. 3.14 इंटू 0.16 होतं बघा. किती आलं होतं? राईट, 5.024. इंटू 10⁻² काय येईल मग? -28 + 19 किती होतील? राईट. अँड देन परत हा -4 वरती जाईल, +4 होईल म्हणजे +6 होईल. राईट. 2 + 2 8, 2 + 4 6 म्हणजे 10⁻² किती येत आहे? राईट, -3. वन अपॉन 5.024 इंटू 10⁻⁻3. राईट. रेसिप्रोकल काय आला मग त्याचा? आता कशाने कशाला डिवाइड करणार? 5.024 ने 1 ला डिवाइड करायचं. आलं लक्षात? झिरो पॉइंट इंटू 10⁻⁻3. ओके. आन्सर आहे 1.99 नियर अबाउट. 1.99 इंटू 10⁻⁻⁴. 0.2 आलं असेल तरी चालेल. 0.2 इंटू 10⁻⁻3. डिजिट शिफ्ट करून 10⁻⁻⁴ मीटर पर सेकंड. आला आन्सर सगळ्यांचं? नेक्स्ट. The magnitude of current density, the magnitude of current density in a copper wire is 500 ampere per centimeter square. काय चालू आहे तुमचं लास्ट बेंच? Copper wire is 500 ampere per centimeter square. If the number of free electrons per centimeter cube of copper is
of copper is 8.47 into 10 raised to 22. 8.47 into 10 raised to 22. Calculate calculate the drift velocity. Calculate the drift velocity of the electrons through the copper wire the charge of electron E is equal to 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. काय कॅल्क्युलेट करायचं आता इथे अगेन ड्रिफ्ट वेलॉसिटी बट त्यांनी काय दिलेलं आपल्याला करंट डेन्सिटी म्हणजेच काय जे दिलेलं आहे राईट सो जे इज इक्वल टू किती आहे 500 एम्पियर पर सेंटीमीटर स्क्वेअर अँड देन मीटर स्क्वेअर करा का लागेल सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर स्क्वेअर मध्ये करा 500 into 10 raised to 4 एम्पियर पर मीटर स्क्वेअर राईट अजून काय सांगितलंय त्यांनी एन दिलेला आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती दिलेले आहे 8.47 into 10 raised to 22 सो ते पण कशामध्ये दिलेले आहे सेंटीमीटर क्यूब मध्ये दिलेले आहे मीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करताना काय करावं लागेल 3 ऍड होतील म्हणजे सॉरी 4 ऍड होतील म्हणजे 28 होईल 8.47 into 10 raised to 28 होतील राईट 6 झालं मीटर क्यूब कुठला फॉर्म्युला येईल मग आपण दोन फॉर्म्युले बघितले ड्रिफ्ट वेलॉसिटीचे राईट फर्स्ट आयचा बघितला बट इथे करंट वगैरे दिलेला आहे का नाही सेकंड कुठला बघितला व्हीडी इज इक्वल टू जे अपॉन एन ए करा व्हॅल्यू पुट सगळ्या 500 into 10 raised to 4 upon 8.47 into 10 raised to 28 into 1.6 into 10 raised to minus 19. Then raised to 28 minus 19 किती होतात +9 and then ते वरती गेल्यावर काय होईल -9 म्हणजे 500 into 10 raised to 4 into 10 raised to -9 500 into 10 raised to 4 into 10 raised to 28 minus 20 into 10 raised to plus 19 upon 8.47 into 1.6 जे आपण आताच लास्ट मल्टिप्लिकेशन केलंय किती येतं त्याचं 5.024 अरे हा सॉरी पायर स्क्वेअर होतं
3 point into 10 raised to right 3 point something कोणाचं 6979 जे काय असेल इंटू 10 raised to -4 मीटर पर सेकंड. ओके. नेक्स्ट झालंय का हे? अ करंट इज 1.6 एम्पियर. A current is 1.6 ampere is passed through an electric lamp for half a minute. If the charge on electron is 1.6 into 10 raised to -19 coulomb. Calculate the number of electron passing through it. Calculate the number of electron passing through it. फर्स्ट अपॉन त्यांनी काय दिलेलं आपल्याला? टाइम दिलेला आहे. टाइम किती दिलेला? हाफ मिनिट. राईट. हाफ मिनिट म्हणजे 0.5 मिनिट. राईट. अँड देन 0.5 मिनिट आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचे? सेकंड मध्ये इंटू 60. So t is equal to 0.5 into 60 सेकंड. ओके. आणि अजून त्यांनी काय सांगितलंय? द टोटल चार्ज फर्स्ट अपॉन आपल्याला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे क्यू अपॉन ई. राईट. बट क्यू दिलाय का त्यांनी? नाही. सो क्यू फाइंड करण्यासाठी कुठला फॉर्म्युला येईल मग? क्यू इज इक्वल टू करंट इंटू टाइम. इट मीन्स आय इंटू टी. अँड देन करंट ते दिलेला आहे. किती दिलेला आहे करंट? 1.6 एम्पियर. राईट. सो 1.6 इंटू 0.5 इंटू 60 तो आपला येईल क्यू. ई आहेच 1.6 इंटू 10 raised to -19 अँड देन जो आपला क्यू येईल तो डिवाइड बाय 1.6 इंटू 10 raised to -19. तो फायनल आन्सर का फक्त क्यू? हां. राईट. बाहेरच थांबत जा ना वेलकम करायला. इथून अरे अरे पुढे बैस. आहे इथे. फोन पुढे ठेवानी सायलेंट करू ना. काय आलं आन्सर? ऋतुराज आन्सर काय आलं? काय आलं आन्सर? तू तर त्याची हेल्प साठी बसलाय ना तिथे, त्याची हेल्प व्हावी म्हणून. काय आलं आन्सर मग? त्याला येत असेल तर करेल, त्याचं लक्ष असेल तर करेल ना तो. आलं का? राईट.
सॉल्व कर. मॅथ्स आहे ना तुझं. इंटू 10⁻². नीट कर. पॉइंट दिलाय 480 कसं येईल मग. पॉइंट दिला असेल तर 48 येईल फक्त. काय आला 48? 48 काय आला 48? क्यू आला राईट. आपल्याला फाइंड काय करायचं आहे एन. देन एनचा फॉर्म्युला काय? क्यू मिळाला 48. ई आहे 1.6 इंटू 10⁻⁻19. सो 1.6 इंटू 10⁻⁻19 तो वरती जाऊन काय होईल प्लस, म्हणजे 48 अपॉन 1.6 किती होतात? 16च्या टेबल मध्ये आहेच 48 राईट. 16 3 जा तो 1 0. 30 इंटू 10⁻⁹ आणि एक डिजिट शिफ्ट केल्यावर 3 इंटू 10⁻20. 3 इंटू 10⁻20 ऍज इट इज तसंच ठेवलं तरी चालेल. आलं. काय केलं 48 काय आला क्यू. ओके इकडे आलं. आलं का? डिजिट कुठे शिफ्ट करतोय आपण? ओके. -19 कुठे होता? खाली होता. तो वरती जाऊन काय होईल? एकदम सिल्ली मिस्टेक करता आणि पूर्ण आन्सर मग रॉंग येतं. नेक्स्ट 3 इंटू 10⁻20 पण चालेल आणि 30 इंटू 10⁻19 पण चालेल. नेक्स्ट घ्या. केलं क्लिअर? नेक्स्ट रीडिंग टाका ओहम्स लॉ. मोस्ट इम्पॉर्टंट जो झालाय ओहम्स लॉ. ओके. ओहम्स लॉ स्टेटमेंट. द करंट आय. स्टेटमेंट घ्या त्याचं. द करंट आय through a conductor is directly proportional to the potential difference V applied across to ends provided the physical state of the conductor is unchanged. The current is unchanged. So chi I is directly proportional to the current is unchanged.
I is directly proportional to potential difference V. डायरेक्टली प्रपोर्शनलची इक्वल साइन घेतो आपण, राईट. सो इक्वल साइन घेण्यासाठी प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतो आणि तो प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इथे काय घेतलेला आहे, आर. ओके, सो आय इज इक्वल टू आर इंटू व्ही. रिपीट करू का? द करंट I थ्रू अ कंडक्टर is directly proportional to the potential difference V applied across its two ends TW. Two ends provided the physical state of the conductor is unchanged. So according to Ohm's law, I is directly proportional to V and then proportionality constant घेतलेला आहे R. लिहिलं हे, लिहून घ्या हे. R is, next line मध्ये, R is proportionality constant. R is proportionality constant. R is proportionality constant and it's called resistance of conductor. Resistance of conductor. Okay. Next line मध्ये, IV curve of good conductor and IV current and graphically diagram असते ना, IV curve of a good conductor and ideal conductor 1 या 2 मार्क्स ला विचारलं जातं. ओके, IV कर्व्स म्हणजे एक्स ऍक्सिस ला काय आहे I आणि Y ऍक्सिस ला काय आहे V. डायग्राम ड्रॉ करून घ्या. ओके, सो डॉटेड लाईन आयडियल कंडक्टर आहे आणि स्ट्रेट लाईन गुड कंडक्टर. ए बाबा नंतर बोल ना ते. गुड कंडक्टर अँड आयडियल कंडक्टर झाली डायग्राम ड्रॉ. नेक्स्ट लाईन मध्ये, मग बडबडचा का आवाज येतोय? मी आता बाहेर काढून दिला. आता शांत बसेल, मग शांत बसेल. नेक्स्ट लाईन मध्ये, डिफाइन ओहम it potential difference if potential difference of 1 volt across a conductor produces a current of 1 ampere through it, then the resistance of the conductor is 1 ohm. Next line मध्ये, unit of resistance is ohm. Unit of resistance is 1 ohm. ओहमचा असं लिहायचा सिम्बॉल. ओके, then 1 ohm is equal to 1 volt upon 1 ampere.
झालं. नेक्स्ट लाईन मध्ये घ्या. व्होल्टेज V इज इक्वल टू voltage V is equal to the electric potential difference that push charge measure in volts, in bracket V, bracket complete. नेक्स्ट लाईन मध्ये करंट in bracket I, bracket complete. The flow of electric charge, करंटच्या पुढे घ्या, the flow of electric charge measure in ampere, bracket मध्ये capital A, bracket complete. स्मॉल कीज आहे ह्या 1 मार्क्सच्या याच्यात विचारू शकता. The flow of electric charge measure in ampere, bracket मध्ये capital A, bracket complete. Then second, resistance capital R, bracket complete. करंटचा सिम्बॉल की युनिट, करंटचा सिम्बॉल करंट I आहे, and then in measure ampere capital A आहे. Resistance in bracket capital R, bracket complete. Okay, right now the opposition to current flow, measure in ohm, in bracket ohm, bracket complete. ओहमचा सिम्बॉल. ओके, then next line मध्ये we find the current. सो काय येईल मग फॉर्म्युला करंट फाइंड करायचा असेल तर I is equal to VR. नेक्स्ट लाइन मध्ये घ्या. we find the voltage, sorry, इकडे V is equal to IR आहे. we find the voltage V is equal to IR, and then current काय येईल मग V upon R. R काय येईल, R is equal to V into I. तिन्ही फॉर्म्युले लिहिले असूया. V is equal to IR, R is equal to V upon I, and then I is equal to V upon I, V is equal to IR. आधी पण लिहिलेलं होतं ना, तिथे पण क्लिअर करून घ्या. V is equal to IR. केलं क्लिअर? ओहम्स लॉच्या स्टेटमेंट नंतर लिहिलं होतं ना. Then next, conductance. Next heading टाका, conductance. Next heading, conductance. Conductance is defined as the reciprocal of resistance.
resistance. It is denoted by C. Conductance is denoted by C. Okay, the reciprocal of resistance, it means काय? C is equal to 1 upon R. C is equal to 1 upon R. रेजिस्टन्सचं युनिट काय बघितलं आपण? ओहम. डिवाइड म्हणजे कंडक्टन्सचं युनिट काय येईल? ओहम मायनस. या नेक्स्ट लाईन मध्ये इलेक्ट्रिकल कंडक्शन इन अ कंडक्टर हेडिंग. इलेक्ट्रिकल कंडक्शन इन अ कंडक्टर. त्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्शन इन अ कंडक्टर. ओके, वाटलं तर लिहा. फक्त पुढे एक्सप्लेन असतं किंवा डिफाईन असतं किंवा एक्सप्रेशन असतं. बाकी पुढचं जे आपली हेडलाईट असते ते ॲज इट इज. घ्या नेक्स्ट. इलेक्ट्रिकल कंडक्शन 3 मार्क्सला विचारला जातो हा क्वेश्चन. इलेक्ट्रिकल कंडक्शन in a conductor is due to mobile charge carriers. In bracket it means काय? Electrons. Bracket complete. नेक्स्ट लाईन मध्ये this सेकंड नंबर देत असाल तर सेकंड, these conduction electrons are free to move inside the volume of inside the volume of the conductor. Third point, during their random motion electrons collide with the iron core, CORE, within the conductor. Continue. Assuming that electrons do not collide with each other, this random motion average out to the zero. Next, fifth number na. An application of an electric field. कोणाचा आहे फोन तो? कोण आहे श्रेयस? Of electric field E on application of an electric field E, the motion of the electron
of the electron is combination of the random motion of electrons due to collisions. And that due to the electric field, first electric field just E असते and then नंतर काय होते E bar, and that electric field is E bar. Next, 6 number, the electrons drift under the action of the field E and move in a direction opposite to the direction of field E. In this way, electrons in a conductor conduct electricity. Okay, electrons in a conductor conduct electricity. म्हणजे सेम ॲज इट इज आपल्याला व्हीडी फाइंड करायचं आहे, त्याचं डेरिवेशन आहे व्हीडी आपल्याला माहितीच आहे, जे अपॉन एनी आपण बघितलंच आहे, राईट. बट जेईनी इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे ई फाइंड करायचं आहे. ओके, त्याचं डेरिवेशन आहेच. सो ई फाइंड करायचं आहे म्हणजे रेजिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल. सो ई इज इक्वल टू रेजिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल रो कन्सिडर करतो आपण. सो ई इज इक्वल टू रो इंटू जे, आणि जे माहितीच आपल्याला काय जे करंट डेन्सिटी. ओके, देन आपल्याला फाइंड काय करायचंय म्हणजे ई इज इक्वल टू रो इंटू जे, त्याचं डेरिवेशन आहे. ओके, घ्या मग नेक्स्ट, डिराईव्ह अन एक्सप्रेशन 3 to 4 मार्क्सला दोघी कन्सेप्ट वेगळ्या वेगळ्या. हे एक्सप्लेन विचारलं जातं थेरोटिकल, आणि नेक्स्ट त्याचं डेरिवेशन. डिराईव्ह अन एक्सप्रेशन काय आता हा रो लिहिला तो का ई आपल्या सॉरी रेजिस्टिव्हिटी ऑफ जे काही मटेरियल घेतलं असेल त्याचं रेजिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल. काय सांगितलं मी, डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक फील्ड when an electron of mass m is subjected to an electric field. Okay, so consider, that's the answer, consider of an electron of mass m subjected to an electric field, and the force of experienced by electrons will F bar is equal to आपण बघितलंच आहे काय, E इंटू E, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन्स, आणि E आत्ताच बघितलंय काय आहे राईट. F bar is equal to E into E. ओके,
देन नेक्स्ट लाईन मध्ये द ॲसिलरेशन एक्सपिरियन्स, ॲसिलरेशनचा फॉर्म्युला काय मग? द ॲसिलरेशन एक्सपिरियन्स बाय द इलेक्ट्रॉन्स ए इज इक्वल टू, हा पण आणि ए इज इक्वल टू एफ अपॉन काय बघितलं आपण? राईट, मास ऑफ ऑब्जेक्ट एफ अपॉन एम. सो एफ काय आपला? ई अपॉन एम लिहून घ्या. सो ए इज इक्वल टू ई अपॉन एम. याला इक्वेशन 1 म्हणा. नेक्स्ट लाईन आले इथपर्यंत. नेक्स्ट लाईन मध्ये द ड्रिफ्ट वेलॉसिटी attained by before and after collisions are not related to each other. Next line मध्ये after the collisions the electrons will move the random direction but will still drift in the direction opposite to E. Next line मध्ये the torque be the average time between two successive collision. Next line मध्ये thus at any given instant of time the average drift speed of electron will be Vd is equal to A torque. And then we know that A काय आहे? A E upon M. So मी इथे व्हॅल्यू पुट करू शकते ना. So Vd is equal to E upon M into torque. Okay, and we know that आपण ड्रिफ्ट स्पीड ड्रिफ्ट वेलोसिटी बघितलंच आहे. काय आहे? Vd is equal to J upon Na. Then right now Vd is equal to E bar upon M is equal to J upon Na. लिहून घ्या. देन ई फाईन करायचं आहे. काय येईल मग? E इज इक्वल टू E ॲज इट इज बाकी सगळ्या टर्म इकडे शिफ्ट होतील. राईट. सो काय येईल मग आपलं इक्वेशन? E इज इक्वल टू M upon E square and torque into J. Right? So E is equal to या सगळ्या टर्म तिकडे शिफ्ट होतील. म्हणजे काय येईल? M upon E into E square. Right? E square N into E torque. Sorry, E गेला नाही का?
mj e स्क्वेअर इंटू n आणि देन टॉर्क पण आहे. नेक्स्ट लाईन मध्ये, but we know that resistivity of the material rho is equal to m upon e square n into torque. ओके, देन ही व्हॅल्यू इथे पुट करू शकतो ना, मग काय येईल, E इज इक्वल टू रो इंटू जे, आणि आपल्याला हेच प्रूफ करायचं. E इज इक्वल टू रो इंटू जे. कलम डेरिवेशन फर्स्ट अपॉन काय फाइंड करायचं होतं आपल्याला, E. सो वी नो दॅट फोर्स F इज इक्वल टू E इंटू E. तुम्ही प्रॅक्टिस करताना फक्त असे इक्वेशन्सची प्रॅक्टिस केली तरी चालेल. सो वी नो दॅट ऍक्सिलरेशन F अपॉन M अँड F काय आहे, E. सो A काय आला आपला, E अपॉन M, बट वी नो दॅट ड्रिफ्ट वेलॉसिटी A इंटू टॉर्क. A ची व्हॅल्यू परत इथे पुट केली, म्हणजे फर्स्ट ही व्हॅल्यू इथे पुट केली, ही व्हॅल्यू इथे पुट केली, राईट. So VD is equal to EE upon M into G. But we know that drift velocity VD is equal to J into LHS equal, then RHS also equal. आपल्याला फक्त E पाहिजे, then E as it is तिथेच ठेवा, बाकीच्या टर्म तिकडे शिफ्ट करा. तिकडे टर्म शिफ्ट झाल्यानंतर ही काय, रेजिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल रो इज इक्वल टू M अपॉन, and then ती पुट केल्यानंतर काय आला, E इंटू रो इंटू J. 4 मार्क्सचं डेरिव्हेशन आहे, हे लक्षात ठेवा. The numerical घ्या, a flashlight use 2 TW 1.5 volt. A flashlight use 1.5 volt. Batteries सॉल्व वाटतं, पटकन येईल आन्सर सांगता. चेंज केले मी. Batteries to provide a steady current 0.6 ampere in the filament. Determine the resistance of the glowing filament. काय फाइंड करायचंय मग, राईट. सो त्यांनी काय सांगितलंय, 2 बॅटरीचं दिलेलं आहे, V1 अँड V2, राईट. सो V1 इज इक्वल टू V2 इज इक्वल टू 1.5 व्होल्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलंय, करंट दिलेला आहे, किती दिलाय करंट, सो I इज इक्वल टू 0.6 एम्पियर, राईट. अँड देन नेक्स्ट आपल्याला फाइंड काय करायचंय, टोटल व्होल्टेज. सो टोटल व्होल्टेज V इज इक्वल टू IR. टोटल व्होल्टेज किती येत आहे आपलं, टोटल व्होल्टेज किती येत आहे आपलं, 1.5 प्लस 1.5, कारण 2 बॅटरीजचं दिलेलं आहे. सो टोटल व्होल्टेज V इज इक्वल टू V1 प्लस V2. सो 1.5 प्लस 1.5 किती आहे, 3 व्होल्ट, राईट. सो फाइंड करायचे रेजिस्टन्स, इट मीन्स R इज इक्वल टू V अपॉन I. V किती आला, 3, अँड देन I किती आहे, 0.6. करा फाइंड.
काय आन्सर आता सांग ना. आन्सर लास्ट बेंच काय आन्सर. आता लगेच माना खाली लगेच लिहायचं. ऍक्टिंग काय आन्सर लिहिलाय का. पूर्ण लिहिलंय का. दाखव काय काय व्हॅल्यू लिहिलंय दाखव. युनिट काय युनिट युनिट लिह. चला हाफ मार्क कट करता युनिट नसलं तर. गिवन अँड युनिट हाफ हाफ मार्क मिळतो. डायरेक्ट 5.0 बरं सोहम नाही लिहिलं. देवाचंच लिहिलं. आणि ते पण बरं मुलाचंच नाव आहे. मुद्दाम लिहिलं का ऐकायला ते आलं. ओम्स लॉच्याच वेळेस ओम लॉ लिहिलं असेल. नाही ना. आलं सगळ्यांचा आन्सर. 5.0 येतोय कारण 0.6 आहे ना. सो 5 ओहम. काय चालू आहे. का बरं ओम लिहिला म्हणून. घ्या नेक्स्ट. The resistivity of R is, एक सेकंड. The resistivity of R is 10 raised to minus 6 ohm meter. The wire of this material has radius of 0.1 mm with resistance 100 ohm. 100 ohm. Then the length is question mark. लेंथ कॅल्क्युलेट करायची. रेजिस्टिव्हिटी म्हणजे रो दिलेला आहे राईट. रो किती दिलेला आहे 10 raised to minus 6. अजून रेडियस आर किती दिलेला आहे 0.1 mm. मीटर मध्ये कन्वर्ट करताना काय येईल 10 raised to minus 3 मीटर राईट. अजून काय सांगितलंय त्यांनी रेजिस्टन्स इट मीन्स कॅपिटल आर. आर किती दिलेला आहे 100 ओहम. आणि काय फाइंड करायला लावलंय
लेंथ फाइंड करा. कुठला फॉर्म्युला येईल? कुठला फॉर्म्युला येईल? मी काहीतरी विचारलं. आर शी रिलेटेड कुठला फॉर्म्युला आहे? आर इज इक्वल टू रो इंटू जे. जे काय आहे? जे शी रिलेटेड लेन इंटू एरिया, राईट? कळतंय? सो काय येईल मग आपलं? आर इज इक्वल टू, फॉर्म्युला कुठला आहे रेजिस्टन्सचा? आर इज इक्वल टू रो इंटू एल इंटू ए, राईट? आपल्याला लेंथ फाइंड करायची, बट एरिया दिलेला आहे का? नाही. रेडियस दिलेली. मग हा फर्स्ट आर इज इक्वल टू काय येईल मग? आर इज इक्वल टू रो इंटू एल इंटू पाय आर स्क्वेअर. ओके, देन बाकीच्या टर्म सगळ्या शिफ्ट करा, म्हणजे नाही तर फर्स्ट एरिया कॅल्क्युलेट करून घ्या. ए इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर अँड देन ती व्हॅल्यू तिथे पुट करा. म्हणजेच लेंथचा फॉर्म्युला काय येईल? आर ए अपॉन रो. L is equal to RL upon rho. सॉरी, करा व्हॅल्यू पुट आणि सांगा मला. पाय ऍज इट इज तसंच ठेवून नंतर व्हॅल्यू पुट केली तरी चालेल, आधी केली तरी चालेल. हम्म, 0. हा थांब 1 मिनिट.
आर किती आपला 0.1 चा स्क्वेअर म्हणजे 6 आहे त्याचा स्क्वेअर अपॉन रो किती आपला 3.1 म्हणून सांगते सॉल्व करायचं. आलं सगळ्यांचं. L is equal to 3.14.